नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे इथे बघू शकताय. आता आपल्या सोयाबीनला या ठिकाणी एक 65 दिवस कंप्लीट झालेले आहेत. या सोयाबीनला 65 दिवस कंप्लीट झाले. तर त्यामध्ये जे काही तूर दिसत आहे, तुरीची एक सिंगल शेंडा खुंडी म्हणजे फर्स्ट टाइम झालेली आहे 25 दिवसाला. आणि आता ही सेकंड खुंडीला त्यामध्ये आलेली आहे. होऊ शकता कशा प्रकारे फळ वगैरे धरलेलं आहे. सध्या 3.5 फुटाची बेड आहे त्यामध्ये. आणि हे फर्स्ट टाइम इथं आपण याच्यामध्ये बेड घेतलेले आहेत, कारण थोडंसं साधारण रान आहे. भरपूर सारा पाऊसही पडत आहे. अगोदरही पडला तरी देखील ही तूर बघू शकताय. तूर कशा प्रकारे आलेली आहे, पूर्ण बुडातून तिला फुटवा वगैरे आहे. हलक्या प्रतीची जमीन आहे, जास्त काही भारी नाही. सोयाबीन हाईट नाही, पण भरपूर सारा त्यामध्ये फुटवा आहे. बघा तुम्ही, तुरीचा पण फुटवा बुडात नाही. आणि सोयाबीन कशा प्रकारे आलेली आहे हे बघा. भरपूर प्रमाणामध्ये चट्ट्यात आणि शेंगामध्ये आहे सध्या ती. असा स्पेस असल्यामुळं काय होतं, सतत वारा खेळत असतं, झाडी निरोगी असतं. प्रकाश म्हणजे पूर्ण सूर्य वगैरे पूर्ण झाडापर्यंत, त्यांच्या मुळापर्यंत सूर्यप्रकाश जातो. त्यामुळं झाडाची रोगप्रतिकारक शक्ती काय आहे ती पण त्यामध्ये व्यवस्थित राहते. आणि किती जरी पाऊस पडला तरी तूर हे पिवळी वगैरे अशा कुठल्याच गोष्टी पडत नाहीत, मर रोग त्यामध्ये. आणि त्यामध्ये वरती मरू नये म्हणून आपण तुरीसाठी सेपरेट ट्रायकोडर्मा वगैरे ड्रिचिंग वगैरे सगळं त्यामध्ये करत आहोत. असं तुम्हाला दाखवतो की इकडं निव्वळ मुरमाड जमीन आहे. त्यामध्ये थोडंसं लहान आहे, त्याच काही अडचण नाही. सोयाबीनची हाईट नाही, पण आपले जे काही उत्पन्न निघणार आहे ते पाल्याने नाही निघणार आहे. त्यासाठी शेंगा असाव्या लागतात. जेवढ्या जास्त शेंगा असतील तेवढं त्यामध्ये उत्पन्न निघणार आहे. सोयाबीन जरी बारीक असलं तरी थोडंसं मुरमाड जमीन आहे इकडं. थोडं काय झालं, लागवड करताना पाऊस हे कमी प्रमाणामध्ये होता, त्यामुळे पूर्णपणे त्यामध्ये जे काही लागवड केलेली होती ती सोयाबीन प्रत्येक ठिकाणी 1-2 बिया वापलेल्या नाही, ते 1-1 बिया वापलेले. आणि हलक्या प्रतीची जमीन फर्स्ट टाईम आपण त्यामध्ये इथे ही केलेली लागवड. बघा तूर, त्यामध्ये सोयाबीन. हाईट जरी कमी असली सोयाबीनची तरी शेंगाची जे काही शेंग धरण्याची हे आहे बघा, बुडातनं शेंगा आहेत, त्याला अडचण काहीच नाही.